हाय हॅलो, कसे आहात सगळे। तर मी तृप्ती तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे दाल वडा। खूप सोपी रेसिपी आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे 2 ते 3 तास भिजवलेली चणा डाळ। तर ही चणा डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया। तर चणा डाळमध्ये टाकूया आपण 2 मिरच्या, आलं 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि हे मिक्सरला वाटून घेऊया। मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेऊया। एकदम पेस्ट नाही बनवायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं। एखाद दुसरी डाळ तशीच राहिली तरी चालेल। आता आपण याच्यामध्ये टाकूया मीठ, आणि पुन्हा मिक्स करूया। कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय। तर चला आपण वडे बनवून घेऊया। छोटासा गोळा घ्यायचा आणि तो हातावरती असा थापायचा। झाला आपला दाल वडा। आता हा फ्राय करूया। तेल तापलंय का चेक करूया। हा, तेल झालेलं आहे। तर आपण वडे सोडूया। चालू झालं। मीडियम गॅसवरतीच तळायचं। वड्यांना गोल्डन कलर आलेला आहे। दुसरी बाजूनी पलटून घेऊया। वडे आपले गोल्डन कलरने तळून झालेले आहेत। तर आता आपण प्लेटमध्ये काढूया। तयार आहेत आपले खमंग आणि खुसखुशीत असे दाल वडे। तर मी सर्व केलेला आहे टोमॅटो केचप सोबत। तुम्ही नारळाच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता। खूप छान होतात, झटपट होतात। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।